पीक विमा खरीप 2024. तर हो शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी परत एकदा आपल्या सर्वांकरिता सर्वांसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ जास्त मोठा नसणारच आहे. मुळात फक्त आणि फक्त 2024 खरीप 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा जो पीक विमा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले आहे, बदलणे बाकी होते, त्या शेतकऱ्यांकरिताच आनंदाची बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलले नव्हते, त्या शेतकऱ्यांचे स्टेटस गेल्या 2 ते 3 दिवसापासून बदलायला सुरुवात झालेली आहे. एवढंच काय, तर 22 तारखेपासूनच जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2024च्या पीक विम्याच्या रकमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आता पीक विमा संदर्भात म्हणजे 22 तारखेला रात्री एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या अगोदर जे स्टेटस बदललेलं होतं आणि जे स्टेटस दिसत होतं, ते स्टेटस सर्व शेतकरी बांधवांना समजून सांगितलं होतं. काय आहे ते सुद्धा सांगितलं होतं. त्याचा अर्थ सुद्धा सांगितलेला होता. लॉट संदर्भातला किंवा शेतकऱ्यांच्या पैशाच्या रकमाचे लॉट तयार करणे सुरू आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर या पीक विम्याच्या वितरणाची सुरुवात होणार आहे. 2024च्या पीक विम्यापासून खूप सारे शेतकरी वंचित होते. खूप दिवसापासून लटकलेले होते. खूप दिवसापासून त्यांचा पीक विमा हा रखडलेला होता. परंतु तो आता गेल्या 2-3 दिवसापासून त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांसोबत संपर्क साधला. सकाळपासूनच खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी रकमा सांगितल्या. कुणाला 40,000, कुणाला 2-4 हजार रुपयापर्यंत, कुणाला 24,000 रुपयापर्यंत आपापल्या क्षेत्रफळानुसार त्यांच्या शेतातील जे नुकसान झालेलं आहे, किती टक्के नुकसान झालं आणि पीक विमा प्रतिनिधींनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केल्याच्या नंतर कंपनीला किती टक्के, किती प्रमाणामध्ये नुकसान दाखवलेलं आहे, त्यानुसार त्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाचं सुरुवात झालेली आहे. ते अनुदान त्यांना मिळत आहे. आता महत्त्वाचा विषय, सर्वच जिल्ह्यातील शेतकरी या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर विचारपूस करण्याकरिता सुरुवात होतील. प्रश्न विचारतील, आमचा नाही आला, आमचा नाही आला, या जिल्ह्याचं काय, त्या जिल्ह्याचं काय? ताजं अपडेट गेल्या 3 दिवसापासून जे मिळत आहे, जवळपास बुलढाणा झालं, वाशिम झालं, जालना झालं, हे जे काही जवळपासचे जिल्हे आहेत विदर्भातले, या सर्व जिल्ह्यांमध्ये हे वितरण सुरू आहे. या जिल्ह्यातल्या सुद्धा काही काही तालुक्यांमध्ये सुरू आहे. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला जेव्हा स्टेटस चेंज झालं होतं, त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की सर्वदूर हा विमा मिळणार नाहीये. कारण ज्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतकरी नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, शेतकरी संघटनांनी, शेतकरी कार्यकर्त्यांनी, शेतकरी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या महसूल मंडळामध्ये, सज्जामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आवाज उठवला, आंदोलन, उपोषण, मोर्चे केले, त्या सर्वच भागामध्ये युद्धपातळीवर पीक विम्याकरिता हालचाली सुरू झाल्या होत्या. स्टेटस सुद्धा चेंज झाले आणि त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरणाकरिता सुद्धा सुरुवात झालेली आहे. मी या अगोदर सुद्धा तुम्हाला जो व्हिडिओ दिला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा शेतकरी बांधवांनी रोष व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली, परंतु त्यावेळेस सुद्धा काही शेतकरी बांधवांनी त्यांना विमा जमा झाल्याचं त्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं होतं. ज्यांच्या माझ्यासोबत किंवा माझा त्यांच्यासोबत फेस टू फेस खऱ्या अर्थाने कुठलाही परिचय नव्हता, तरी सुद्धा त्यांनी ते सांगितलं की त्यांना तो विमा मिळाला म्हणून. आणि आज तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना सकाळपासूनच विमा मिळाल्या संदर्भात सांगितलेलं आहे. या अगोदर मी सर्व सकाळपासूनच शेतकरी बांधवांसोबत संभाषण केलं, विचारपूस केली. तुम्हाला आला का? तुमचं स्टेटस चेंज झालं का? किती आला? काही जणांना 40,000 रुपयापर्यंत सुद्धा आलेला आहे. काही जणांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार नुकसानीच्या पर्सेंटेजनुसार त्याच्यापेक्षाही जास्त आणि त्याच्या 10% वर सुद्धा, समजा कुणाला 40,000 आले, तर कुणाला 4,000 आले, कुणाला 40,000 रुपये आले, तर कुणाला त्याच्यापेक्षा सुद्धा डबल आणि 2 आणि 3-3 पटीने सुद्धा त्यांच्या क्षेत्रफळानुसार रकमा जमा झालेल्या आहेत. तर मित्रांनो, 2024 खरीप पीक विमा संदर्भातली ही गोड बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट होती. मला वाटलं आपल्या सर्वांपर्यंत शेअर करावं. शेतकरी बांधवांसोबत विचारपूस केल्याच्या नंतर, दुपारच्या नंतर आज तुमच्या सोबत परत एकदा शेअर केलं. मुळात या अगोदरच मी 22 तारखेला सुद्धा तुम्हाला या संदर्भात अपडेट कल्पना दिलेली होती. तर आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता दिलेली जी महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती, बातमी आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल, मोलाची वाटली असेल आणि या अगोदरच्या सुद्धा 2-4 दिवसापासून किंवा या आठवड्याभरामध्ये सुद्धा पीक विम्यासंदर्भात ज्या वेळेस मी तुम्हाला अपडेट दिली, त्या सर्वच व्हिडिओवर तुम्ही ज्याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे, विश्वासार्हता दाखवलेली आहे, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा आपणा सर्वांना उपयोगी ठरेल. तर मित्रो, आपणा सर्वांच्या व्यतिरिक्त कोणी जर या व्हिडिओवर नवीन असेल, तर या प्रकारे विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर वेळोवेळी मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या
व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, गोड बातमी पोहोचेल याकरिता व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. आणि नेहमीप्रमाणे अजून एक वेळ सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून परत एक गोड बातमीसह भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.